मॉर्निंग क्लास. आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. आता आपण डीसी सर्किटचं अगदी लास्ट पॉइंट आहे सुपरपोजिशन थेरम, ते बघूया. कुठलं थेरम? सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम मग अशा आपण बघितलं थेव्हिनिन थेरम. आता बघूया आपण सुपरपोजिशन थेरम. काय असतं सुपरपोजिशन थेरम? सगळ्यात पहिले त्यासाठी इम्पॉर्टंट कंडिशन आहे. सुपरपोजिशन थेरम कधी अप्लाय करायचा? फर्स्ट थिंग, लिनियर नेटवर्क पाहिजे. अगेन सेकंड थिंग, इट रिक्वायर 2 or more सोर्स. व्हॉट इज सोर्स? डेफिनेशन बघितले आपण. सोर्स म्हणजे त्या सर्किटला चालू करण्यासाठी काहीतरी व्होल्टेज सोर्स असतो किंवा करंट सोर्स असतो, तो म्हणजे सोर्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोर्स असतील तर मी सुपरपोजिशन थेरम वापरू शकतो. म्हणजे याची डायग्राम जर काढली तर बघा एकदा अशी होईल. व्ही सपोज दिस इज V1, दिस इज V2, दिस इज R1, R2 and R3. हे कट करतो मी थोडंसं वरचं. R1, R2 and R3. आता सुपरपोजिशन थेरम अप्लाय करायचा आहे. न्यूमेरिकल असं, फाइंड करंट I बाय युजिंग सुपरपोजिशन थेरम. फाइंड करंट I. हा करंट I आपल्याला फाइंड करायचा बाय युजिंग सुपरपोजिशन थेरम. तर मी तुम्हाला अगदी स्टेप सांगतो, 2 मिनिटात हे तुम्हाला अगदी खूप इझी आहे. म्हणजे 2 मिनिटात सुटेल हे न्यूमेरिकल. कसं? स्टेप 1 काय असेल बघा. स्टेप 1 मगाशीची व्होल्टेज सोर्स असेल शॉर्ट सर्किट करा, करंट सोर्स असेल ओपन सर्किट करा. व्होल्टेज असेल शॉर्ट सर्किट करा, करंट असेल ओपन सर्किट करा. याला 2 कंडिशन आहेत. स्टेप 1 मध्ये समजा हा आपण याला 1 म्हणू आपल्याला कळण्यासाठी, आणि याला आपण सेकंड व्होल्टेज सोर्स म्हणू. पहिली स्टेप अशी असेल की 1 नंबरचा व्होल्टेज सोर्स आपण शॉर्ट सर्किट करू आणि हा करंट काढू. देन सेकंड, हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट करू, याच्यातून करंट काढू. म्हणजे कसं? फर्स्ट स्टेप इथं मी लिहून दाखवतो. ही असेल स्टेप नंबर 1. काय केलं मी? स्टेप 1 मध्ये काय केलं तर हा जो आपण 1 म्हणला होता, हा व्होल्टेज सोर्स आपण शॉर्ट सर्किट केला आणि हा करंट काढायचा. कसा करंट काढणार? हा हे 2 कसे आहेत? पॅरलल. यापेक्षा अजून सोपी मेथड आपण जी बघितली होती केसीएल, म्हणजे इथं करंट डिव्हिजन रूल वगैरे अप्लाय करण्यापेक्षा माझ्या एक्सपिरियन्सने जर इथं आपण काय केलं, केसीएल अप्लाय केला. व्हॉट इज केसीएल? तर हे अगदी 2 मिनिटं सुटतं. नोड किती आहेत सर? हा नोड 1 आहे. नोडवरती व्होल्टेज आहे का? नाही. मग काय करायचं? मानायचं. मानला. चला. करंटची डिरेक्शन आहे का? आहे. 1 आहे. ही डिरेक्शन दिलेली आहे. बाकीचे डिरेक्शन दिले आहेत का? नाही. माना. समजा हे I1, दिस इज I अँड दिस इज I2. आणि फक्त VA काढला तर आपल्याला काय मिळू शकतो? इथं हा I मिळतो. कसा काढणार? ह्याचं काय येईल इक्वेशन? ह्याचं काय येऊ शकतं बघा. 1 मिनिट. ह्याचं इक्वेशन, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. कोण कोण इनकमिंग आहे बघा. I1 प्लस I2 इज इक्वल टू I. व्हॉट इज I1? कुठून चाललाय सर? काहीच नाही. तर म्हणजे कुठून चालला? 0 मायनस VA डिवायडेड बाय R1 प्लस I2 कुठून कुठे चालला बघा. V2 पासून चाललाय VA पर्यंत डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू व्हॉट इज I. कुठून चाललाय? VA पासून चाललाय 0 पर्यंत डिवायडेड बाय R3. संपला. हे इक्वेशन तुम्ही काढलं. डायरेक्ट इथं कॅल्सी पण टाकायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला VA चं उत्तर मिळतं. कारण R ची व्हॅल्यू आपल्याला नोन असती. R ची व्हॅल्यू 10, 15, 20 दिली असेल तर I ची व्हॅल्यू इथं निघाली. दिस इज नथिंग बट IL डॅश. हा काय? IL डॅश. हा कसा काढला तुम्हाला कळाला असेल आता बाय युजिंग केसीएल. आता काय करायचं? सेकंड थिंग, ही झाली स्टेप नंबर 1. दुसऱ्या वेळेस काय करायचं? इकडचा शॉर्ट करायचा आणि इकडचा आहे असा ठेवायचा. दिस इज स्टेप 2. पुन्हा तेच बाय युजिंग केसीएल. इथं मिळतो IL डबल डॅश.
इथे मिळतो IL डबल डॅश. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दिस I? I इज इक्वल्स टू IL डॅश प्लस IL डबल डॅश. संपला विषय. दिस इज नथिंग बट दिस करंट अँड दिस इज अ सुपरपोजिशन थेरम. सिंपल आहे, मराठीत सांगतो, 1 मिनिटामध्ये रिवाइज करतो. 2 व्होल्टेज सोर्स असतील. फर्स्ट स्टेप मध्ये एक व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करायचा आणि तो करंट काढायचा, त्याला आपण IL डॅश म्हणतो. सेकंड मध्ये सेकंड शॉर्ट करायचा, पहिला आहे तसं ठेवायचा, आपण काढतो IL डबल डॅश. आणि व्हॉट इज I? I इज इक्वल टू IL डॅश प्लस IL डबल डॅश. संपला विषय. दिस इज सुपरपोजिशन थेरम. इतकं सोपं आहे ते. आपण कन्फ्युज होतो सुपरपोजिशन थेरम आता काय होईल, कसं होईल. तर हे सुपरपोजिशन थेरम आहे, मला वाटतं हे कळालं असेल. हे बघून घ्या 1 मिनिटामध्ये. आपण न्यूमेरिकल घेऊ. याचं न्यूमेरिकल कसं आहे? तुम्ही फर्स्ट इयरला आहात, फर्स्ट इयर स्टुडंटसाठी न्यूमेरिकल काय येईल बघा. समजा दिस इज व्होल्टेज सोर्स 10 व्होल्ट, दिस इज 2, दिस इज 6, सपोज दिस इज 3, हे आहे 20 व्होल्ट. फाइंड करंट I from 6 ohm resistance by using सुपरपोजिशन थेरम. कसं काढाल सर? आता मी ते डोळे झाकून काढू शकतो. काय कराल सर? स्टेप 1, दोन्ही व्होल्टेज सोर्स म्हणजे दोन्ही शॉर्ट सर्किट करायचे. स्टेप 1 काय करणार? आता मी परत नाही काढत, म्हणजे कमी वेळ वाचेल आपला. 10 व्होल्ट शॉर्ट करतो, म्हणजे इथे लिहा 10 व्होल्ट शॉर्ट सर्किटेड, आणि मग खाली लिहा. समजा मी 10 व्होल्ट काय केला, हा 10 व्होल्ट शॉर्ट सर्किट केला. संपला विषय. दिस इज स्टेप 1. काय करणार? मला हा करंट काढायचा आहे I. उगाच व्होल्टेज डिव्हिजन रूल, करंट डिव्हिजन रूल वापरत बसू नका. तुम्ही KCL शिकणार असेल तर आपला लास्ट टाइमचा व्हिडिओ बघा KCLचा. अगदी सोपा आहे KCL. मग हे KCL वापरायचा कसा वापरणार? व्हॉट इज दिस? दिस इज अ नोड, ओनली वन नोड इथं. त्याला आपण VA म्हणूया. किती नोड आहेत? एक नोड. नोडवरती व्होल्टेज आहे का? नाही. अज्युम करा. करंट आहे का? सर एकच करंट आहे, दुसरा कुठे? अज्युम करा. चलो I1 I2. मग व्हॉट इज दिस? इनकमिंग इज इक्वल टू काय? इनकमिंग कोण कोण आहे बघा. I1 प्लस I2 इज इक्वल टू I. मगाशी तर सगळे, फक्त आता व्हॅल्यू टाकायचे आपल्याला. I1 चं इक्वेशन कसं लिहिणार? कुठून चाललंय सर? हे 0 पासून चाललंय. बर, 0 मायनस VA डिवायडेड बाय व्हॉट? 2 प्लस व्हॉट इज I2? इथं बघा I2 कुठे, कुठून चाललाय? 20 मायनस VA डिवायडेड बाय व्हॉट? 3 इज इक्वल टू व्हॉट इज I? VA मायनस 0 डिवायडेड बाय 6. म्हणजे याला मी मायनस कट करतो. VA बाय 6. एलसीएम काढायचं असेल तर सिंपल झालं, 6 एलसीएम निघू शकतो याचा. म्हणजे याला 3 ने गुणायचं, याला 2 ने गुणायचं. हे पण आपण कट करू. हा मायनस VA आला. एलसीएम 6 काढायचं म्हणलं काय करावं लागेल? मायनस 3 VA प्लस याला 2 ने गुणावं लागेल. 20 दुने 40 वजा 2 VA डिवायडेड बाय होल डिवायडेड बाय 6 येणार आता. इज इक्वल टू VA अपॉन 6. 6 ला 6 कॅन्सल. काय होईल मग पुढचं? नेक्स्ट बघा. मायनस 3 VA मायनस 2 VA म्हणजे किती झालं? मायनस 5 VA. मायनस 5 VA तिकडे गेल्यावरती काय झालं? प्लस 5. आणि हे किती आहे? 1. म्हणजे काय झालं? 6 VA डिवायडेड बाय इज इक्वल टू 40. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ VA? 40 डिवायडेड बाय 6. 6 36. 4 आलं. 6.66. काय आला हा? 6.66. हा आला VA. किती आला VA? VA इज इक्वल टू 6.66. हा, मला काय काढायचं? मला हा करंट I काढायचा आहे. कसा काढणार? ह्या I साठी काय केलं आपण? VA डिवायडेड बाय 6. VA किती आला? 6.66 डिवायडेड बाय 6 म्हणजे IL डॅश आला 1.11 एम्पियर. काय कन्फ्युजन असेल तर बघा. हे कॅल्क्युलेशन्स मॅथमॅटिकल पार्ट आहे बघा, एलसीएम वगैरे काढून. IL डॅश आला 1.1. कसं काय? हा व्हॅल्यू मी इथे टाकली. ही झाली स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 काय बघा. स्टेप 2 काय बघा. स्टेप 2 ला काय करणार आहे? सर मी हे काय करतो?
कॅन्सल करतो, म्हणजे हे ऍज इट इज ठेवू आपण आणि हे काय करूया आपण शॉर्ट करूया. हे काय करू शॉर्ट करू. दिस इज द स्टेप 2. संपला विषय. पुन्हा एकदा केसीएलच वापरा. केसीएल चुकण्याचा चान्स होणार नाही, नाहीतर चुकल ते. आता काय करंट डिरेक्शन पण ऍज इट इज ठेवू आपण. काय करणार अप्लाय केसीएल ऍट लूप नंबर 1. का कसं होईल अप्लाय. इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग. काय इनकमिंग बघा हे दोन इनकमिंग आहेत, म्हणजे I1 प्लस I2 इज इक्वल टू I. व्हॉट इज I1 बघा चाललाय कुठून सर 10 मायनस VA डिवायडेड बाय 2 प्लस व्हॉट इज I2 चाललाय कुठून 0 पासून, म्हणजे 0 मायनस VA डिवाइड बाय 3 इज इक्वल टू व्हॉट I काय VA डिवायडेड बाय 6. VA मायनस 0 म्हणजेच VA. अगेन काय सेम LCM 6 काढू शकतो आपण. त्याचे कॅल्क्युलेशन पण सेम येतं, फक्त लक्षात ठेवायचं हे इम्पॉर्टंट आहे. इकडे व्हॉट इज दिस आपण काय करूया 6 करूया, म्हणजे 30 मायनस 3 VA इज इक्वल टू हा 0 काढला तरी चालेल का, चालू शकतो का नाही. 3 इंटू 2 मायनस 2 VA डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू VA अपॉन 6. 6 ला 6 कॅन्सल. काय होईल मायनस 2 मायनस 3 मायनस 5 आणि हे काय झालं 1, म्हणजे मायनस 5 इकडे गेला प्लस 5 झालं आणि हे प्लस 5 ने हे 6, म्हणजे 6 VA इज इक्वल टू 30. व्हॉट इज VA 6 पंचे 30. आलं इथपर्यंत काय कन्फ्युजन. पण मला करंट काढायचं आहे I साठी काय लिहिले मी VA अपॉन 6. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ VA 5. मग I इज इक्वल टू 5 बाय 6 किती येते बघा 0.48 आणि 2 काहीतरी 18.83 सपोज, म्हणजे IL डॅश आहे 0.83 एम्पियर. व्हॉट इज I इज इक्वल टू IL डॅश प्लस IL डबल डॅश, म्हणजे काय ह्या दोघांचं समेशन काय येईल नियरली मला वाटतं 2 एम्पियर येऊ शकतं. दिस इज आन्सर. काय याच्यामध्ये अवघड आहे. आणि हे आहे सुपरपोजिशन थेरम. आपण सुपरपोजिशन थेरम बघितलं, प्रॅक्टिकली पण तुम्ही केलेलं आहे. त्या किट वरती बघा पहिल्यांदा हा ठेवला एक करंट काढला, मग हा ठेवला एक करंट काढला आणि दोन्ही ठेवले त्यावेळेस मधला करंट काढला आणि ते आपण व्हेरीफाय केले की हा करंट दोन्ही असतानाचा करंट ह्या दोघांचे ऍडिशन येते का. प्रॅक्टिकल होतं BEE मध्ये KVL KCL सुपरपोजिशन थेरम प्रॅक्टिकल होतं. अँड दिस इज ओव्हरऑल theory of superposition theorem and Thevenin theorem both. आणि मला असं वाटतं DC सर्किट आपलं पूर्ण कंप्लीट झालं. एकदा फक्त व्हिडिओ नीट बघा सगळे, एकाही न्यूमेरिकलला प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. KVL KCL सुपरपोजिशन थेवेनिन बघून घ्या. चलो ऑल द व्हेरी बेस्ट.